नवरात्र जवळ आलं की आपण घराची साफसफाई करतो, भांडी स्वच्छ करून ठेवतो, पूजेची पण तयारी आधीच करून ठेवतो व त्यासोबतच जर आपण उपवासाच्या पदार्थांची सुद्धा थोडीफार पूर्वतयारी आधी करून ठेवली तर वेळेवर पदार्थ पटकन तयार होतील, तुमची गडबड होणार नाही. तर लगेच आता या तयारीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण उपवासाची भाजणी करूया. तर त्यासाठी इथे मी 4 वाटी भगर, 2 वाटी राजगिरा आणि 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. म्हणजेच भगरीच्या अर्धा राजगिरा आणि राजगिऱ्याच्या अर्धा साबुदाणा घेतला आहे. 4:2:1 असं हे प्रमाण आहे. तर आता एका जाडबुडाच्या कढईत आपल्याला ही भगर घालायची आहे. तर बरेच जण याला वरईसुद्धा म्हणतात, आमच्या भागात याला भगर म्हणतात. तर मंद गॅसवर आता ही आपण भाजून घेऊया. तर याला भाजायला फारसा वेळ लागत नाही आणि फार तांबूसही आपल्याला याला करायचं नाही. एक साधारण 3 ते 4 मिनिटात ही भाजून होते. तर आता झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला हा राजगिरा घालायचा आहे. तर राजगिरा पण अगदी पटकन भाजला जातो. याला पण फार तांबूस करायची किंवा जास्त भाजून घ्यायची गरज नाही. फक्त मंद गॅसवरच भाजायचं आहे. तर आपला इथे आता राजगिरासुद्धा भाजून झाला आहे. हा पण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी साबुदाणा घातला आहे. भगर आणि राजगिऱ्यापेक्षा साबुदाण्याला थोडासा जास्त वेळ लागतो, कारण हा थोडासा मोठा असतो आकाराने. तर एक 5 ते 6 मिनिटात आता हा सुद्धा भाजून झालेला आहे. थोडासा असा वर उडायला लागला, म्हणजे फुलायला लागला की आपण काढून घेऊया. हे सगळे जिन्नस आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचेत आणि थंड झाल्यावर गिरणीतून शक्यतो दळून आणायचे. मी माझ्या घरची आटा चक्की आहे त्यावर दळून घेतलं आहे. तुम्ही मिक्सरवर जर दळून घेतलं तर मग त्याला अगदी बारीक चाळणीने चाळून घ्या. तर आता हे असं पीठ 2 महिने आरामात टिकतं आणि यापासून तुम्ही उपवासाचं थालीपीठ, उपवासाचे भजे, बटाटा वडा जो करतो त्याचं आवरण किंवा उपमासुद्धा अगदी बनवू शकता. तर आता हे एका एअरटाईट डब्यात भरून ठेवायचं आहे. आता आपण राजगिऱ्याचं पीठ करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो राजगिरा घेतला आहे. तर हा पण आता मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पण आता मात्र या राजगिऱ्याला आपल्याला जास्त भाजायचं नाही, फक्त 2 मिनिटच भाजायचं आहे. तर कढई गरम झाल्यानंतर मी 2 मिनिटच हा राजगिरा भाजून घेतला आहे. हाताला माझ्या असा गरम लागतो आहे. यातलं फक्त मॉइश्चर आपल्याला कमी करायचं आहे. तर हा अगदी पाहिजे तसा झालेला आहे. हा एका प्लेटमध्ये काढून नंतर मी मिक्सरमधून दळून घेतला आणि त्याला बारीक चाळणीने चाळून घेतलं. थंड झाल्यावर हे पीठ एखाद्या एअरटाईट बरणीत भरून ठेवायचं. हे पीठ पण बरेच दिवस छान राहतं आणि तुम्हाला यापासून मग उपमा, शिरा, उपवासाची पुरी किंवा उपवासाचे पराठे पण खूप छान होतात. मी याचे आलू पराठे नेहमीच बनवते. फक्त पराठे बनवताना थोडासा गरम पाण्याचा वापर करायचा. आता आपण उपवासाच्या भाकरीसाठी पीठ तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 किलो भगर घेतली आहे, म्हणजेच वरई घेतली आहे. त्यामध्ये 1/2 किलो साबुदाणा घालायचा आहे आणि हे दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे दोन्ही मी कच्चंच घेतलं आहे, भाजून घेतलेलं नाही. फक्त भगर थोडीशी कपड्याने पुसून घेतली होती आणि नंतर मी घरच्या आट्या चक्कीवर याचं पीठ दळून घेतलं आहे. तर एकदम बारीक असं पीठ दळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर गिरणीतूनच पीठ दळून आणा, कारण आपल्याला भाकरीसाठी एकदम बारीक असं पीठ पाहिजे, तरच मग भाकरी छान थापल्या जाते. आणि थंड झाल्यानंतर हे पण एखाद्या एअरटाईट बरणीत भरून ठेवायचं. हे असं पीठ पण 1 ते 1.5 महिना आरामात टिकतं. असं पीठ दळलेलं असलं म्हणजे पटकन तुम्हाला यापासून भाकरी बनवता येते आणि बटाट्याची भाजी, काकडीची भाजी, ठेचा किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला अशी भाकरी एकदम छान लागते. आता आपण साबुदाण्याचे लाडू तयार करण्यासाठी साबुदाणा भाजून घेऊया. तर इथे मी 1 मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे. यालासुद्धा मंद गॅसवर आपल्याला भाजायचं आहे. तर हा साबुदाणा भाजायला थोडासा वेळ लागतो. साबुदाणा असा छान फुलायला सुरुवात झाली, उडायला सुरुवात झाली की समजायचं की आपला साबुदाणा अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे. तर आता हा उडायला सुरुवात झाली आहे. तर आपण हा खाली काढून घेऊया आणि थंड झाला
की याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे. तर साबुदाणा मी इथे दळून घेतला आहे. तर आता लाडू करण्यासाठी इथे मी त्या पिठामधलं 1 कप पीठ काढून घेतलं आहे. 1 कप साबुदाण्याच्या पिठासाठी आपल्याला पाऊण कप पिठी साखर घ्यायची आहे, म्हणजेच 3/4 कप मी इथे पिठी साखर घातली आहे. दोन्ही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता साजूक तूप पण गरम केलेलं आहे ते यामध्ये घालूया. तर जसं लागेल तसं घालायचं आहे. तर साधारण मी 1/4 कप तूप यामध्ये घातलेलं आहे. तर हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. हाताने असं बांधून पाहिलं तर थोडंसं मला कोरडं वाटतं आहे. तुम्हाला जर असं कोरडं वाटलं तर परत हे पीठ एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याला पल्स मोडवर फक्त 1 ते 2 वेळेसच फिरून घ्यायचं आहे. जास्त याला फिरून घेऊ नका. आणि नंतर लाडू बांधून घ्यायचेत. तर आता तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असा लाडू बांधला जातो आहे. चांगला दाबून असा बांधून घ्यायचा आहे. तर असे लाडूसुद्धा तुम्ही तयार करून ठेवले तर पटकन तुम्हाला साबुदाण्याच्या खिचडीसोबत थालपिठासोबत हा लाडू खाता येतो. आणि हे असे लाडू पण बरेच दिवस चांगले राहतात. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर 2-3 बॅचेसमध्ये मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे. थोडे थोडे भाजून घेतले म्हणजे छान भाजले जातात. आणि मंद ते मध्यम आचेवर हे भाजून घ्यायचेत. शेंगदाणे भाजून घेतले म्हणजे असे शेंगदाणे भाजून ठेवले की यापासून आपल्याला बरेच पदार्थ तयार करता येतात. तर इथे आता आपली पहिली बॅच भाजून झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण उरलेले पण शेंगदाणे भाजून घेऊया. काही शेंगदाण्याचा मी असं शेंगदाण्याचा कूट करून ठेवला आहे. शेंगदाण्याचा कूट असा तयार करून ठेवला तर साबुदाण्याची खिचडी भगरीसोबत आमटी करायला किंवा थालपिठामध्ये घालायला आपल्याला कामी येतो. आता आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतोय. तर लाडू करण्यासाठी मी असे साल न काढताच शेंगदाणे घेणार आहे. तुम्ही हवं तर याचं सालसुद्धा काढून घेऊ शकता. तर साधारण 1 कप शेंगदाणे मी या मिक्सरच्या भांड्यात घातलेत. हे आपल्याला आधी नुसतेच फिरून घ्यायचेत आणि थोडेसे शेंगदाणे मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर इथे मी आता खजूर घेतले आहेत. म्हणजे जी बाजारात पेंडखजूर मिळते त्याचं मी आतलं बी काढून घेतलं आणि ती घातली आहे आणि परत मिक्सरमधून सगळं फिरून घेतलं आहे. तर आता इथे मी पेंडखजूर घेतली आहे, पण तुम्ही गूळ किंवा साखरसुद्धा वापरू शकता. पण असे पेंडखजूरचे लाडू जास्त खायला पौष्टिक असतात. तुम्ही मुलांनासुद्धा हा लाडू रोज 1 देऊ शकता. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि खजूरमध्ये आयर्न असतं. तर असे लाडूसुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि उपवासाच्या दिवशी अगदी जेव्हा केव्हा खावं वाटेल तेव्हा पटकन तुम्हाला खाता येईल. चटणी करण्यासाठी आता मी काही शेंगदाण्याचं असं साल काढून घेतलं आहे. तर ते एका मिक्सरच्या भांड्यात घालूया. यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठ व्यवस्थित घालायचं कारण चटणीमध्ये मीठ व्यवस्थित असलं की मग ती खायला छान लागते. थोडंसं फिरून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा तेल घालूया आणि परत मी याला फिरून घेतलं आहे. तर तेल घातलं म्हणजे चटणी छान अशी ओलसर तयार होते. अशी चटणी पण तयार असली म्हणजे नुसत्या भाकरीसोबत सुद्धा ही तुम्हाला खाता येते. इथे मी आता मखाने घेतले आहेत. तर याला आपण कमळाचं बी म्हणतो. हे बाजारात अगदी सहज मिळतं. तर हे पण आपल्याला कढईत घालून भाजून घ्यायचेत. छान याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे. पण फक्त मंद गॅसवरच भाजायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे हे जळत नाहीत आणि छान कुरकुरीत तयार होतात. थोडंसं भाजून घेतल्यानंतर यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर तुम्ही हवं तर यामध्ये तिखटसुद्धा घालू शकता. पण मी असंच तुपा मिठात हे बनवून ठेवते म्हणजे पटकन आपल्याला हे सुद्धा भूक लागली की खाता येतात. तर आता तुम्ही इथे पाहू शकता हे कुरकुरीत झालेले आहेत. खूप गरम आहेत त्यामुळे हाताला हे पोळतायत. तर एकदम असं पाहिजे तसे कुरकुरीत झालेत. आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच एखाद्या एअरटाईट बर्नीत भरून ठेवायचे म्हणजे छान कुरकुरीत राहतात. इथे मी आता एका कढईमध्ये मीठ घेतलं आहे. तर या मिठाचा रंग तुम्हाला थोडासा तांबूस दिसत असेल तर हे मीठ मी आधी बऱ्याच भाजण्याच्या पदार्थांसाठी वापरलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस यामध्ये शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे असं दिसतंय. तर यामध्ये आता आपण शेंगदाणे घालूया आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचेत. तर मीठ
छान गरम करून घ्यायचं आणि मगच यामध्ये शेंगदाणे घालायचे. अगदी 5 मिनिटातच हे शेंगदाणे भाजून होतात आणि असे मिठामध्ये भाजून घेतले की बाजारात जसे खारेदाणे मिळतात तसेच हे चवीला लागतात. थोडंसं याला मीठ लागतं, त्यामुळे खायला एकदम मस्त लागतात. साधारण एक 5 मिनिटात हे भाजून झालेले आहेत. आता एखादी चाळणी घ्यायची आणि त्यावर हे घ्यायचे, म्हणजे मीठ खाली पडतं आणि शेंगदाणे वर राहतात. तुम्ही याचा रंग पाहू शकता, एकदम बाजारात जसे खरमुरे मिळतात तसाच याला रंग आलाय. तर हे सुद्धा खूप गरम आहेत, त्यामुळे हाताला पोळतायत. दिसायला पण एकदम मस्त दिसत आहेत. यामध्येच आता बदाम घालायचेत आणि याला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आणि मीठ छान गरम झालेलं असलं की पटापट हे जिन्नस भाजले जातात. तर मंद गॅसवर आता मी हे बदामसुद्धा भाजून घेतलेत. चाळणीवर घ्यायचेत, म्हणजे मीठ खाली पडतं आणि वर बदाम राहतात. तर याचा सुद्धा रंग तुम्ही पाहू शकता. काही बदामाला असे थोडे तडे गेलेत, म्हणजेच हे छान खरपूस असे भाजल्या गेलेत. तर असे गरमागरम बदामसुद्धा खायला छान लागतात. आता अशाच पद्धतीने आपण काजूसुद्धा भाजून घेऊया. तर चमच्याने सतत हलवत याला सुद्धा मी भाजून घेतले. हे सुद्धा चाळणीवर घ्यायचेत. तर असे काजू, बदाम आणि खारेदाणे घरात भाजलेले असले की कधीही तुम्ही अगदी प्रवासासाठी सुद्धा गेला आणि तुम्हाला उपवास असेल तर पटकन हे खाऊ शकता. आणि सगळे जिन्नस थंड झाले की एखाद्या बरणीत भरून ठेवायचे. तर आता काजू, बदाम मी एकाच बरणीत भरून ठेवते आणि टाईट ह्याचं झाकण लावायचं, म्हणजे हे कुरकुरीत राहतात. आता शेंगदाणे पण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि हे सुद्धा थंड झालेले आहेत. हवं तर तुम्ही याचं साल काढून घेऊ शकता, पण साल काढलं की मिठाची जी चव असते ती थोडीशी कमी होते, त्यामुळे मी हे असेच ठेवणार आहेत. सालासोबत सुद्धा खायला हे छान लागतात. आता याला सुद्धा मी बरणीत भरून ठेवलंय. इथे मी कढईत शेंगदाण्याचं तेल गरम करून ठेवलंय, किंवा तुम्ही तुपात सुद्धा तळून घेऊ शकता. आणि बटाट्याचे चिप्स आणि साबुदाण्याचे पापड मी आता तळून घेणार आहे. तर आधीच असे चिप्स आणि पापड तळून ठेवले तर हे पण तुम्हाला पटकन भूक लागल्यावर खाता येतील. तर मी प्रवासाला जाताना बऱ्याच वेळेस अशा पद्धतीने चिप्स सोबत घेऊन जाते. विकतच्या लेसपेक्षा घरचे तळलेले हे बटाट्याचे चिप्स कधीही चांगले. तर आता इथे मी सगळे तळून घेतलेत आणि एका एअरटाईट बरणीत भरून घेतलेत. तर बऱ्याच उपवासाच्या पदार्थांची पूर्वतयारी आता आपली इथे झालेली आहे. याशिवाय तुम्ही शेंगदाण्याची चिक्की, राजगिऱ्याची चिक्की आणून ठेवू शकता, म्हणजे मग पटकन तुम्हाला तीसुद्धा गोड खावंसं वाटलं की खाता येते. तर अशा पद्धतीने ही तयारी आधी जरूर करून ठेवा, म्हणजे तुमची वेळेवर गडबड होणार नाही. पदार्थ पटकन तयार होतील. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा. आवडला तर इतरांसोबत शेअरसुद्धा जरूर करा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.